मुंबई उच्च न्यायालयामध्ये कबूतरखाना बंदी संदर्भामध्ये आज सुनावणी पार पडली। आपल्यासोबत याचिकाकर्त्या पल्लवी पाटील त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। पल्लवीजी, आज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली, नेमकं सुनावणी दरम्यान काय घडलं, काय झालं? सर्वप्रथम माननीय न्यायालय याचा सन्मान ठेवून मी हे बोलू इच्छिते की माननीय न्यायालयाने आजवर जे या प्रकरणामध्ये आदेश दिलेले आहेत त्यापैकी 24 जुलै 2025 आणि 30 जुलै 2025 या दोन्ही आदेशांना आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान केलेलं आहे। त्याची याचिका आमची दाखल झालेली आहे। त्याच्यावरती आम्हाला आज तारीख मिळेल। आज आम्ही ते मेन्शन केलेलं आहे मॅटर आणि आज त्याच्यामध्ये तारीख मिळेल। साधारणतः काल जर आपण पाहायला गेलं कबूतरखाना इथे एकंदरीत आंदोलन जे ते पाहायला मिळालं। तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। मात्र सध्या पाहायला केलेली आहे, मात्र आता सध्या पाहतोय की एकंदरीत जरी आता सुनावणी दरम्यान पाहायला मिळालं की आरोग्याचा प्रश्न न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आलेला, त्याबाबत काय? आरोग्याच्या बाबतीत ज्यावेळेला आपण म्हणतो महानगरपालिका आयोग आरोग्याचा मुद्दा घेऊन पुढे आलेली आहे। सो स्वतः महानगरपालिकेने जे त्याच्यामध्ये उत्तर दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये एक्झिबिट 2 ते 18 याचं जर आपण अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला समजेल महानगरपालिकेच्या स्वतःच्या उत्तरामध्ये 50हून अधिक कारणं आणि एकूण 92 वेगवेगळी कारणं अशी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। त्याच्यामध्ये घरामध्ये असणारी धूळ, बाहेर असणारी धूळ, पोल्युशन, व्हेइकल पोल्युशन, केमिकल इंडस्ट्रीतलं पोल्युशन, त्याच्यानंतर अगदी चीज, मशरूम, पोल्ट्री फार्म मध्ये काम करणारी लोक, एअर पोल्युशन, आपले जे गटर ओपन असतात ते, सिवेज ओपन, हॉटेल्स, बेकरी, जे बर्निंग ओपन फायर असतात, या सगळ्या अशा पद्धतीच्या विविध एकूण 92 कारणं उल्लेख आहेत आणि ही सर्व कारणं ही निर्जीव पद्धतीची आहेत। पण त्याच्यापासून अत्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी त्यांच्या स्वतःच्या उत्तराप्रमाणे 99.7 इतकं पर्सेंटेज असताना त्या निर्जीव वस्तूंच्या वरती कुठल्याही प्रकारचा निर्बंध न घालता किंवा त्याचं प्रमाण न करता सजीव गोष्टी ज्या त्यांच्या स्वतःच्या आदेशात सिद्ध झालेल्या नाहीत, कारण त्यांनी सांगितलंय की हे सिद्ध करता येत नाही। त्यांच्या उत्तरात लिहिलेलं आहे की हे सिद्ध करता येत नाही। जे 0.2% आहे तेही सिद्ध करता येत नाही आहे, पण जे सिद्धच करता येत नाहीये त्या कारणाला पुढे करून ज्या काही पद्धतीने हा सगळा प्रकार चालू आहे, पण माननीय न्यायालयाचा पूर्णपणे सन्मान आहे। त्यांनी जी काही गोष्ट आदेश दिलेले आहेत त्याला म्हणूनच आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान केलेलं आहे आणि या सर्व गोष्टी बाबी ज्या आहेत त्या सविस्तरपणे आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर मांडत आहोत। न्यायालयानं आज समिती गठीत करण्यासंदर्भात सुद्धा सांगितले आणि सर्व निर्णय आणि सर्व आदेश ते सरकारकडे सोपवण्यात आलेले आहे। एकंदरीत सरकार तज्ञ मंडळींची या प्रकरणी समिती गठीत करणार आहे। एकंदरीत समितीकडून योग्य निर्णय मिळेल असं तुम्हाला वाटतं का? कारण समिती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची राहणार। डॉक्टरांच्या बद्दल किंवा जी समिती गठन करणार आहे त्याच्यामध्ये तज्ञ जे सांगितलेले आहेत ते कोणकोणत्या वेगवेगळ्या विभागातून येणार आहेत, त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या माहिती आहेत। जर डॉक्टर असतील तर त्यांना ह्युमनचे डॉक्टर असतील तर ह्युमन बद्दल माहिती असेल, ॲनिमल्स असतील तर ॲनिमल्स बद्दल, बर्ड्स असतील तर बर्ड्स बद्दल, असे प्रकार असतात त्याच्यामध्ये। त्यामुळे या समितीमध्ये कोणत्या प्रकारचे व्यक्ती घेतल्या जातील आणि त्यांना त्याच्यामध्ये किती प्रकारचं सखोल ज्ञान आहे आणि त्यांचा जो काही निकाल येईल तो योग्य असेल तर स्वीकारला जाईल, अयोग्य असेल तर त्यालाही पुन्हा आव्हान करण्यात येईल। निकालापर्यंत किंवा जी समिती गठीत आहे त्यांचा अहवाल येईपर्यंत कबूतरखाने बंदी जे म्हणजे पूर्वीचा आदेश आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे। आजपर्यंत तुम्ही जर आम्ही याचिका दाखल केल्यापासून आजच्या दिवसापर्यंत जे आपलं इथे सुनावणी चालू आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर आम्ही सुरुवातीला याचिका दाखल करण्यापासून आजच्या दिवसापर्यंत आम्ही सातत्याने माननीय न्यायालयाला जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना खाऊ घालण्यासाठी द्या असे सांगतोय। पण आजपर्यंत माननीय न्यायालयाला समोर ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्यावरती माननीय न्यायालय जे आदेश देत आहे त्या आदेशांच्या विरुद्ध व्यथित होऊन आम्ही मगाशी जसं बोलले तसं सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही आव्हान दाखल करतो आणि केलेलं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई।